नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेहमी आनंदी राहण्यासाठी या 8 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सर्वांच्या आयुष्यामध्ये संघर्ष, समस्या, संकट, वाईट लोक, त्रास देणारे लोक आहेतच. म्हणून आयुष्यामध्ये कधी हार मानायची नाही. स्वतःला मानसिक त्रास करून घ्यायचा नाही. आनंदी राहण्याचे सूत्र प्रत्येकाला कळलेच पाहिजे. या अलीकडच्या कलियुगामध्ये सर्वांना मानसिक त्रास होत आहे. तर हा मानसिक त्रास कमी झाला पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये समाधान, आनंद निर्माण झालाच पाहिजे. तरच आपण आयुष्य सुरळीत जगू शकतो. जगायचं तर आहेच ना. मग ते सतत उदास बसून त्रास करून घेऊन का जगायचं? तर नाही, नेहमी आनंदी राहायचं. स्वतःमध्ये काही बदल केले, स्वतःच्या वागणुकीत पद्धत बदलली तर आपण निश्चितच आनंदी होऊ शकतो. आयुष्य खूप कठीण आहे, ते फक्त आपल्याला सोपं करता आलं पाहिजे. आनंद हा आपल्याला बाहेरून नाही तर आपल्या अंतर्मनातून मिळवता आला पाहिजे. आनंद हा कोणत्या वस्तूत नाही, पैशात नाही, तर आपल्या मनात निर्माण झाला पाहिजे. माणसाच्या स्वभावामध्ये काही बदल झाले तर माणूस नेहमी आनंदी, समाधानी राहू शकतो. तर ते कोणते बदल आहेत किंवा आपण कसे वागलो तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. नंबर 1, इतरांशी तुलना करू नये. तुला, ईर्ष्या ही तर सर्वांमध्येच असते, पण ती कोणत्या गोष्टीत करावी आणि कोणत्या गोष्टीत नाही ते माणसाला कळलं पाहिजे. तुलना असावी, ईर्ष्या असावी, पण ज्ञान संपादन करण्यामध्ये किंवा स्वतःला सिद्ध करण्यामध्ये असावी, ना की पैसा, पद, मोठमोठ्या आलिशान वस्तू ज्यामध्ये नसावी. सोशल मीडियावरील सर्व दिखाव्याचे जग पाहून सर्वजण दिखावा करण्यासाठी ईर्ष्या, तुलना करू लागली आहे. आणि या सोशल मीडियामुळेच अलीकडच्या जीवन खूप त्रासदायक बनले आहे. कारण सोशल मीडियावर जे काही दिसतं ते त्याला खरं वाटतं आणि आपल्यालाही असंच हवं होतं असं विचार करायला लागतो. आणि सोशल मीडियामध्ये सतत गुंतलेला अलीकडचा माणूस दिखाव्याच्या जगाला शरण जातं. तर हे चुकीचं आहे. समजून घेतले पाहिजे की सोशल मीडियावर जे काही दिसते आहे ते सर्व खोटे आहे. ते फक्त दिखावा करण्यासाठी केलेला असतो. बाकी आनंद हा आपल्या स्वतःच्या गोष्टीत आहे, ज्यामध्ये निर्माण केला पाहिजे. समजा एखाद्या शेजारच्या व्यक्तीने मोठा बंगला घेतला, गाडी घेतली, तर आपल्यालाही वाटायला लागतं की आपल्याकडेही मोठा बंगला, मोठी गाडी असायला हवी. तर हे चुकीचं आहे. शेजाऱ्याकडे मोठा बंगला, मोठी गाडी आहे म्हणून ती सुखी, समाधानी, आनंदी आहेत असं होत नाही. त्यांनाही काहीतरी टेन्शन असतात. अशा लोकांना उलट रात्रीची शांत झोप लागत नसते, पण बाहेरून दिसताना मात्र खूप मोठा बंगला, गाडी दिसत असते. इथेच तर समजून घेण्याची गरज आहे. बंगला, गाडी यामध्ये सुख, समाधान, आनंद नाही. या गोष्टीतून मिळणारा आनंद, समाधान एक ठराविक काळापुरतं असतं. पण इथे जर आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या अगदी लहानातल्या लहानसुद्धा असो, त्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद शोधता आला तर आपल्याला बंगला, गाडीची गरजच लागणार नाही. आपल्याला जे काही मिळतं ते कष्ट, मेहनत करून वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नाहीतर इतरांशी तुलना करण्यासाठी कर्ज काढून सर्व गोष्टी खरेदी करण्याची काहीच गरज नाही. मोठ्या लोकांशी ईर्ष्या करण्याच्या सवयीमुळे आपण खूप मोठ्या नुकसानात अडकतो. त्या कर्जामुळे शांत झोप लागत नाही, ना पोटाला भूक लागते. सतत आपण त्यांचा विचारात राहतो की ते कर्ज कसे फेडावे. त्यामुळे तुलना, ईर्ष्या करण्यासाठी, अशा कारणासाठी कर्ज काढावे. आपल्याकडे जे काही आहे ते भरपूर आहे असे मनाला सांगावे आणि आनंदी, सुखी, समाधानी राहावे. मित्रांनो, माझ्या सांगण्याचा एकच उद्देश आहे की समाधान, आनंद हा मोठमोठ्या वस्तूमध्ये नसतो, तर तो आपल्या मनामध्ये असतो. आपले मन प्रसन्न असले तर छोट्या किंवा लहानातल्या लहान गोष्टीसुद्धा आपल्याला आनंद निर्माण होतो. नंबर 2, राग, मत्सर, तिरस्कार करू नका. आपल्या आयुष्यात अशी बरीच लोक असतात जे आपल्याला खूप त्रास देत असतात आणि अशा लोकांमुळे आपले जगणे नकोशे होऊन जाते. तर अशा लोकांशी तोंड देणे गरजेचे असते, पण आपल्याला या लोकांना हँडल करणे आले पाहिजे. अशा लोकांशी हुशारीने कसे वागावे हे कळले पाहिजे.
अशा लोकांमुळे आपला स्वभाव हा चिडचिडा रागराग करणारा होतो. अशा लोकांमुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होतो. मग आपण अशा लोकांचा तिरस्कार करू लागतो. पण इथेच आपण खूप मोठी चूक करतो असतो. जे लोक आपल्याला त्रास देतात त्या लोकांना थोडंसं इग्नोर करायला शिका. आयुष्य जगायचं आहे. मग अशा लोकांच्या नादी लागून आयुष्याला मानसिक त्रासासारखा आजार लावून घेण्यासारखे वाईट कृत्य करू नये. मनामध्ये कोणाबद्दलही राग मत्सर तिरस्कार कधीही ठेवू नये. एखाद्या व्यक्तीने मुद्दामून आपल्याला त्रास दिला आहे तरीही त्याचे संगे कसे वागावे हे आपल्याला कळले पाहिजे. काही वेळेला आपल्याला आपला राग सहन होत नाही. आपल्या घरातीलच असो किंवा आपल्या बाहेरच्या मित्रापैकी काही लोक आपल्याला त्रास देत असतात. मग यांच्याविषयी आपल्या मनात खूप तिरस्कार निर्माण होतो. पण या तिरस्कारामुळे फक्त आपल्याला त्रास होतो, समोरच्या व्यक्तीला होत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. जर नेहमी आनंदी राहायचे असेल तर मनातील राग मत्सर तिरस्कार कमी केला पाहिजे. नियंत्रणात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अति रागराग चिडचिड करून कोणतीच गोष्ट व्यवस्थित मार्गी लागत नाही, तर चांगल्या गोष्टीसुद्धा बिघडत जातात. त्यामुळे जास्तच आपल्याला त्रास होत असतो. आपले मन विचलित होत असते. तर मी असं सांगेन की जरी आपण कुणाशीही भांडण झाले तरी आपल्याला कोणी त्रास दिला तर त्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा. त्या गोष्टी मनात ठेवण्याचे फक्त मनाला आजार निर्माण होऊ शकतो आणि आपले मन सतत उदास राहील. आपण सतत विचार करण्याची सवय आपल्याला लावून घेऊ. त्यामुळे सतत रागराग मनामध्ये तिरस्कार घेऊन आयुष्य जगण्यापेक्षा नेहमी आनंदी राहण्यासाठी वरच्या वेळी विसरा आणि मन नेहमी प्रसन्न मन मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करा. काही लोकांना उत्तर द्या पण योग्य शब्दात. काही लोकांचा तिरस्कार करा पण प्रमाणात. राग प्रत्येकाला येतो, तो नियंत्रणात करणे अतिशय कठीण असते. पण हा प्रयत्न तर केलाच पाहिजे, नाहीतर आपण आयुष्यात कधीच आनंदी राहू शकणार नाही. त्यामुळे मन नेहमी फ्रेश राहण्यासाठी कोणाबद्दलही मनात राग मत्सर तिरस्कार ईर्ष्या ठेवू नका. नंबर 3, भूतकाळ आठवू नका. काही लोकांच्या आयुष्यात काही वाईट घटना काही वाईट प्रसंग घडत असतात की ती विसरणे अवघड असते किंवा हातून काहीतरी मोठ्या चुका घडत असतात. पण कसं असतं, कितीही वाईट घटना असली किती वाईट प्रसंग आपल्या बाबतीत घडला असला तरी तो विसरला तरच आपण पुढील आयुष्य सुरळीत जगू शकतो. आणि चुकीचा म्हणाल तर प्रत्येक माणसाच्या हातून काही ना काहीतरी चुका होतच असतात. असा कोणीच नाही की जो चुकतच नाही. काहीच्या आयुष्यात भूतकाळात खूप मोठ्या चुका घडलेल्या असतात. त्या चुकासाठी शिक्षा देखील मिळालेली असते. पण ती चूक आपण विसरू शकत नाही. पण प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर पडायला शिका आणि वेळच्या वेळी गोष्टी विसरायला शिका. समजा तुमच्या हातून एखादा भूतकाळात चूक झाली असेल आणि ते तुम्हाला सतत लक्षात येत असेल तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. तुमचे मन कधीच प्रसन्न होणार नाही. हे जग किती सुंदर आहे, आपले आयुष्य किती सुंदर आहे हे तुम्हाला कळणारच नाही. त्यामुळे भूतकाळाचा प्रभाव तुमच्या वर्तमान काळावर पडत राहतो आणि या भूतकाळामुळे आणि वर्तमान काळामुळे तुमचा भविष्यकाळही खराब होत असतो. त्यामुळे चूक प्रत्येकाच्या हातून होत असते असे मनाला सांगा आणि स्वतःची चूक विसरण्याचा प्रयत्न करा. त्या चुकीमुळे अनुभव घेऊन स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. त्या चुका विसरण्यासाठी स्वतःला वेळ ठेवा आणि स्वतःचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येयासाठी कष्ट मेहनत आपला वेळ सत्कारमी लावा. ज्या वेळेला आपला मेंदू कार्य करत असतो त्यावेळेला आपल्याला अति विचार करण्याची सवय लागत नाही. ज्या वेळेला आपण रिकामा टेकडे असतो त्याच वेळेला आपल्याला अति विचार करण्याची सवय लागत असते आणि या अति विचार करण्याच्या सवयीमध्ये भूतकाळातल्या गोष्टी सामील होत असतात. मग भूतकाळातल्या गोष्टी विसरण्यासाठी तुम्ही एखादे काम दररोज करत चला. रिकामा टेकडे राहू नका. घरी एकांतात बसू नका. दररोज स्वतःची कामं निश्चित करून घ्या आणि व्यस्त राहा. मग बघा तुम्हाला भूतकाळातही एकही गोष्ट लक्षात राहणार नाही. तुमचा मेंदू आपोआप त्या गोष्टी विसरायला भाग पाडेल. नवीन दिवस नवीन सकाळ आणि नवीन अपेक्षा प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवी. स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असायलाच हवी. बघा तुम्हाला जर नेहमी आनंदी राहायचे असेल तर भूतकाळातील चुका किंवा घटना घडली असेल
तर ती पहिल्यांदा विसरा. नंबर 4, स्वतःसाठी जगा. आनंदी राहण्याचा पहिला मार्ग हा स्वतःपासूनच सुरू होतो. आपण स्वतः आनंदी असू तर सर्व जगच आपल्याला आनंदी दिसते. आपणच सतत उदास, निराश विचार करत बसलं तर आपल्याला जगातील कोणताच आनंद अनुभवता येत नाही. आणि आपल्याला स्वतःला आनंद अनुभवायचा असेल तर स्वतःला कमी लेखू नका. अपयश आले असेल तरीही तुम्ही निराश होऊ नका. प्रयत्न सुरू ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. बघा तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकाल. स्वतःला कमी लेखल्याने काय होतं? समोरील व्यक्ती देखील तुम्हाला किंमत देत नाही. स्वतःबद्दल निगेटिव्ह गोष्टी बोलल्याने आपण तसेच घडत असतो. आपले विचार जर नेहमी आपल्याबद्दल निगेटिव्ह असतील तर आपण जसे विचार असतील तसेच आपण वागू. तर माझे असे म्हणणे आहे की आपले स्वतःवर विश्वास असायला हवा. आपण स्वतःवर प्रेम केले पाहिजे. आणि काय हवं आहे तर आपला आनंद कशात आहे याचे एखादं निरीक्षण केले पाहिजे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात एक ध्येय निश्चित असले पाहिजे. त्या ध्येयामध्ये आपल्याला आनंद मिळतो. आपल्या आयुष्यामध्ये आनंद हा कोणत्या एका ठराविक गोष्टी निर्माण होत नाही, तर तो आपण लहान सहान गोष्टीमध्ये निर्माण करावा लागतो. नेहमी आनंदी राहण्यासाठी स्वतःची छंद जोपासा. स्वतःला आरशामध्ये बघा आणि तुम्ही खूप छान आहात, सुंदर व्यक्तिमत्व आहात, तुमच्यात काहीही कमी नाही अशी स्वतःशी बोला. स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत चला. आणि ज्या वेळेला एखादी व्यक्ती स्वतःसाठी जगायला सुरू करतो त्यावेळेला त्याच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण होत असतो. आपण सतत दुसऱ्याचा विचार करत बसून एखाद्या कामाचे टेन्शन घेऊन स्वतःचे आयुष्य काळजीतच घालवत असतो. आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही. कितीही कामाचा ताण असला, कितीही टेन्शन असले तरीही एक ठराविक वेळ स्वतःसाठी काढली पाहिजे. स्वतःशी बोला. स्वतःच्या मनाला जपा. तुमच्या मनाला विचारा तुझा आनंद कशात आहे. स्वतःच्या मनाशी बोलायला शिका. आणि तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी करायला शिका. चला तर आजपासूनच सतत टेन्शन घ्यायचं नाही, विचार करायचा नाही, सतत उदास निराश राहायचं नाही. स्वतःसाठी जगायचं, स्वतःवर प्रेम करायचं आणि नेहमी आनंदी राहायचं. नंबर 5, नकारात्मक गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आपल्याला काय सवय असते? 10 चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि 1 निगेटिव्ह गोष्ट मात्र लक्षात ठेवायची. आयुष्यात 4 लोक चांगले असतील तर त्या 4 लोकांकडे पाहायचं नाही. एकच व्यक्ती त्रास देत असेल तर त्या एका व्यक्तीचाच विचार करत बसायचं. एकदा अपयश आले म्हणून सतत अपयश येईल या गोष्टीने घाबरत बसायचं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. ह्या गोष्टीमुळे तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाही. आयुष्यामध्ये प्रत्येक नकारात्मक गोष्टीमध्ये सुद्धा सकारात्मक गोष्ट पाहायला आपली सवय असली पाहिजे. आपले विचार नेहमी सकारात्मक असायला हवे. आपण जितके पॉझिटिव्ह विचार करतो असो तितकेच आपले आयुष्य आनंदमय होईल. कारण आपण जे बोलतो वागतो तेच आपल्याला निसर्ग किंवा आपली वास्तू आपल्याला देत असते. आपल्या मनामध्ये नेहमी चांगले विचार निर्माण करायचे. निगेटिव्ह विचारांना, निगेटिव्ह लोकांना दुर्लक्ष करायचं. कारण स्वतःला जपा. निगेटिव्ह विचाराने माणूस कधीही आयुष्य सुरळीत चालू शकत नाही. ते म्हणतात ना, विचार बदला तर जग बदलेल. आपले विचारच नेहमी चांगले असतील तर आपल्या आयुष्यात कधीही काहीच वाईट होणार नाही. परमेश्वर जे काही आपल्याला आयुष्यात करत असतो त्यामध्ये आपले काही ना काही भलेही लपलेले असते. परमेश्वरावर विश्वास ठेवायचा आणि प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमध्ये देखील चांगलं शोधण्याचा प्रयत्न करायचा. आपली दृष्टी नेहमी सकारात्मक असायला हवी. आपण ज्या नजरेने पाहतो तशीच समोरची व्यक्ती किंवा एखादी गोष्ट आपल्याला दिसत असते. आपण चांगल्या नजरेने पाहिलं तर आपल्याला समोरची गोष्ट देखील चांगलीच दिसायला लागते. आणि त्यामुळे नेहमी दृष्टी, विचार किंवा बोलणे वागणे नेहमी सकारात्मक असायला हवे. तर जीवनात सकारात्मक बदल होतील. नेहमी जीवनात आनंदी राहण्यासाठी सकारात्मक विचाराचा उपाय करून बघा. नंबर 6, आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यामध्ये आपण खूप संपत्ती मिळवली, खूप कष्ट मेहनत केली, आपण खूप पैसा पद मिळवले. हे मिळवण्याच्या हव्यासामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले नाही तर ही संपत्ती पद आपल्यासाठी 0 ठरवू शकते.
आपले आरोग्य नीट असले तर आपल्यासाठी सर्व गोष्टी छान दिसू लागतात. आपले आरोग्यच बिघडलेले असेल तर जगातील कोणती सुखमय गोष्ट आपण उपभोगू शकत नाही. त्यामुळे पहिल्यांदा प्राधान्य आरोग्याला असायला हवे. आपण स्वतःला सिद्ध केले पाहिजे, कष्ट मेहनत केलीच पाहिजे, पण इथे स्वतःच्या आरोग्याला महत्त्व दिले पाहिजे. बघा मित्रमैत्रिणींनो, एक गोष्ट नेहमी मनामध्ये सेव्ह करून ठेवा की आपले आरोग्य चांगले नसले तर 10 वर्ष मिळवलेली संपत्ती 10 महिन्यामध्ये खर्च व्हायला वेळ लागत नाही. ज्या वेळेला आपली तब्येत बिघडेल, आपण हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी जातो त्यावेळेला खूप जास्त खर्च होऊ शकतो आणि त्यामुळे आपले आरोग्य हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मेहनत करून साठवलेल्या पैशामधूनच होत असतो. त्यावेळेला आपल्याला कळते की आपण खूप काही कमावण्याच्या नादात आपण आपल्या स्वतःकडे लक्ष दिले नाही. आपले आरोग्य तर आपण जपलेच नाही तर आपण कधी व्यायाम केला नाही, पौष्टिक आहार घेतला नाही, आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली नाही तर हा पश्चाताप होण्या अगोदरच वेळ आहे. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. हा कमावायचा पण आरोग्याकडे लक्ष द्यायचं, व्यायाम करायचा, पौष्टिक आहार घ्यायचा, मन नेहमी प्रसन्न ठेवायचं. ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये समाधानी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. एक लक्षात घ्या, जो व्यक्ती नेहमी आनंदी राहतो, कधी अतिविचार करत नाही, जो व्यक्ती नेहमी व्यायाम करतो त्याला कधी आरोग्याची तक्रार निर्माण होत नाही. एकच विनंती आहे, आयुष्य कोणत्याही प्रकारे जगावं पण आरोग्याकडे आवर्जून लक्ष द्यावे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मित्रमैत्रिणींनो, नंबर 7, विसरा आणि पुढे चला. तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टींना विसरायला शिका. समजा एखाद्या ठिकाणी तुमचा अपमान झाला तरी तो विसरायला शिका. तुमच्या आयुष्याच्या एका टप्प्यावर तुम्हाला अपयश आले तरी ते देखील विसरायला शिका. एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला दुर्लक्ष करायला शिका. ज्या आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी आहेत त्या योग्य वेळेला विसरायला शिका. त्यामध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेण्याची काहीच गरज नसते, कारण झाल्या गेल्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, तर त्या फक्त आपण विसरू शकतो. सतत त्याच गोष्टी आठवण काहीच फायदा नसतो. समजा एखाद्याशी आपले भांडण झाले किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्याला खूप जास्त अपमान केला किंवा आपल्याला व्हॅल्यू दिला नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला विसरणे खूप कठीण होते. पण समजून घ्या, जर आपण या गोष्टी नाहीच विसरलो, सतत मनामध्ये ठेवल्या तर आपण दुसरे चांगले विचार मनात कशी निर्माण करू शकू? तर नाही. नकारात्मक गोष्टी डिलीट करूनच आपण सकारात्मक गोष्टी सेव्ह करू शकतो. त्यामुळे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या विसरा आणि सकारात्मक गोष्टींना जागा निर्माण करा. तरच आपण आयुष्यात आनंदी राहू शकतो आणि पुढे आपले आयुष्य सुरळीत करू शकतो, नाहीतर नाही. नंबर 8, लोकांच्या भावनेमध्ये गुंतू नका. भावना या प्रत्येकाला असतातच. समोरच्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिला तर आपल्याला खूप वाईट वाटत असतं किंवा आपल्यामुळे देखील समोरच्या व्यक्तीला त्रास होत असतो, त्याच्या देखील भावना दुखावत असतात. आपल्या भावना नेहमी विचार, आपले मन आपल्या नियंत्रणात असायला हवे. समोरच्या व्यक्तीचा किती विचार करायचा, त्याच्यामध्ये किती गुंतून जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या जवळचाच व्यक्ती आहे, आपण त्याला जपलंच पाहिजे. म्हणून तो कसा वाटेल तसे आपल्याला त्रास देत असेल तरी तो सहन करून त्याच्यामध्ये गुंतून स्वतःला त्रास करून घेण्यात काहीच अर्थ नसतो. हा जवळची व्यक्ती आहे म्हटल्यानंतर आपण त्याला जपलेच पाहिजे, पण स्वतःला आनंदी ठेवणे सोडायचे नाही. समोरच्या व्यक्तीला जपण्याच्या सवयीमुळे आपण त्याच्या भावनेमध्ये गुंतत जातो. तो म्हणेल तेच खरे असे वागत जातो. तर असे नाही, त्याला जपा पण स्वतःच्या मनालाही जपा. सतत दुसऱ्याचा विचार करून आपण आनंदी राहू शकत नाही. सतत लोकांच्या भावनेचा विचार करून स्वतःची मानसिकता आपण खराब करून घेऊ शकत नाही. त्यामुळे मित्रमैत्रिणींनो, आपल्या भावना कधी दुखावतील तर आपल्यामुळे कधी समोरच्या व्यक्तीच्या भावना दुखावतील तर जास्त विचार करायचा नाही. नेहमी जगण्याचा प्रयत्न करायचा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि
चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.